व्हॉट इज डिफरन्शिएशन? न्यू टॉपिक स्टार्ट करतो आपण आजपासून. डिफरन्शिएशन म्हणजे एखाद्या क्वांटिटीमध्ये काही चेंज करताय तर त्या ओरिजिनल क्वांटिटीमध्ये काय चेंज येतो, इट्स कॉल्ड ॲज डिफरन्शिएशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल डी वाय बाय डी एक्स जर असं लिहिलेलं आहे, तर एक्स मध्ये काही चेंज केला, स्मॉल, एकदम स्मॉल चेंज केला, तर वाय मध्ये काय चेंज होतं, इट्स कॉल्ड ॲज डिफरन्शिएशन. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की सर नेमकं रेट ऑफ चेंज ऑफ काय असतं. आता सपोज हा एक व्यक्ती आहे, ठीक आहे, त्याच्याकडे आपण कन्सिडर करूयात 5000ची नोट आहे किंवा 5000 रुपये. 5000ची नोट तर नाहीये, पण 5000 रुपये आहेत असं कन्सिडर करूया. ठीक आहे. नेक्स्ट, त्याला हा इथे सपोज तो औरंगाबादमध्ये आहे, तो औरंगाबादमध्ये आहे आणि तो पायी पायी चाललाय बाय रोड. ठीक आहे. त्याला जायचं मुलांना जालन्याला, म्हणजे त्याला इथे पोहोचायचं ह्या लोकेशनला, पण तो पायी पायी येतो. मग मला सांगा त्याच्याकडे पैसे किती आहेत, 5,000 रुपये. तो ए लोकेशनवरनं बी लोकेशनला आला चालत. त्याने रस्त्यात काहीही खाल्लेलं नाही, काहीही पिलेलं नाही, काहीच नाही, तर फक्त चालत आलेला आणि तिथपर्यंत आलेला आहे. मग मला सांगा तो इथून ए पोझिशन पासन बी पोझिशन पर्यंत चालत आला, म्हणजे त्याला काहीतरी टाइम लागला असेल, बरोबर की नाही. तो टाइम सपोज 2 तास लागले, बरोबर आहे. मग तो ए पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंत चालत गेला, तर त्याच्याकडे बी पोझिशनला गेल्यानंतर किती पैसे असतील, 5,000 रुपयेच असतील. किती रुपये असतील, 5,000 रुपयेच असतील. मग मला सांगा त्याच्याकडे जी पहिली अमाऊंट होती आणि जी त्या बी पोझिशनला पोहोचल्यानंतर जी अमाऊंट आहे त्याच्यामध्ये चेंज किती आला, चेंज किती आला, 0. दॅट्स वाय द डिफरन्शिएशन ऑफ कॉन्स्टंट टर्म इज ऑलवेज 0. लक्षात ठेवा, तर डिफरन्शिएशन, कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0 काय असतं, त्याचं रिझन हे बघा. 5,000 ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. तो इथून ह्या लोकेशन पर्यंत गेला तरी कॉन्स्टंट किती राहिला, तेवढाच. त्याच्यामध्ये काही चेंज आला का, नाही. तो चेंज काही नाही आला, म्हणजे किती आला, 0 आला. तो किती चेंज आला, 0. रिमेंबर दिस, द डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट नंबर, तो कोणताही कॉन्स्टंट नंबर असू दे, इज 0. रिमेंबर दिस. म्हणजे एक्स ह्या क्वांटिटीमध्ये चेंज केला तर कॉन्स्टंट मध्ये किती चेंज आला, तो चेंज किती आला मुलांना, 0 आला. बरोबर आहे. इथे आपण विथ रिस्पेक्ट टू काय घेतला, टाइम. एक वेळ काहीतरी चालत गेला तर त्याच्यामध्ये चेंज किती आला, काहीच नाही. तो किती आला, म्हणजे 0 आला. रिमेंबर दिस. दॅट्स वाय द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. हे रिझन याचं ओरिजिनल. रिमेंबर दिस. आता नेमकं रेट ऑफ चेंज ऑफ आता तुम्ही म्हणतात की सर एक्सचं डिफरन्शिएशन 1 आहे, एक्स रेस टू पॉवर एनचं डिफरन्शिएशन एन इंटू एक्स रेस टू पॉवर एन -1 आहे, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे. बट तो कसा, हाऊ इज इट पॉसिबल, म्हणजे तो चेंज तुम्हाला दिसला पाहिजे ना. तर आपण तो चेंज समजून घेऊया पहिले. तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, तुम्हाला एक कर्व दिलेला आहे. हा पॉईंट समजून घ्या, खूप महत्वाचा पॉईंट. एक कर्व गिव्हन आहे तुम्हाला. सपोज तो कर्व असा आहे, तो तुमचा फंक्शन आहे. तो तुमचा काय मुलांना, फंक्शन एफ ऑफ एक्स. ठीक आहे. सपोज ही जी व्हॅल्यू आहे ही एक सिकेंड आहे. आपण याला ड्रॉ करूयात. ही एक तुमची सिकेंड आहे. मग मला सांगा इथून इथपर्यंतचे डिस्टन्स आहे ते आपण एक्स कन्सिडर केलं. काय कन्सिडर केलं मुलांना, एक्स. एक्स ही जी व्हॅल्यू आहे आपण त्या फंक्शन मध्ये टाकली तर आपल्याला आउटपुट काय भेटणार मुलांना, एफ ऑफ एक्सच. बरोबर आहे की नाही. आपण त्या एक्सच्या ठिकाणी एक्सच व्हॅल्यू टाकतोय. सपोज हा पॉईंट ए, तर ए चे कॉर्डिनेट काय भेटले मुलांना, एक्स कॉमा एफ ऑफ एक्स. नेक्स्ट नेक्स्ट पॉइंट आहे, ह्या इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते एच आहे. इथपर्यंत डिस्टन्स जे आहे ते एच आहे. मग मला सांगा टोटल डिस्टन्स किती झालं मुलांना, एक्स प्लस एच. बरोबर आहे. टोटल डिस्टन्स किती झालं, एक्स प्लस एच. एक्स प्लस एच ही जी व्हॅल्यू आहे आपण ती फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट केली तर आउटपुट काय भेटतं बघा. आउटपुट भेटेल म्हणून आपल्याला एफ ऑफ एक्स प्लस एच.
एफ ऑफ एक्स प्लस एच. बरोबर. नेक्स्ट आता मला सांगा, दोन पॉईंट दिलेले तुम्हाला, एक पॉईंट दिलेला ए, एक पॉईंट दिलेला बी. बी चे कॉर्डिनेट आहे एक्स प्लस एच कॉमा एफ ऑफ एक्स प्लस एच. स्लोप. बरोबर आहे. आपल्याला काय करायचं, स्लोप. स्लोप म्हणजे काय असतो मुलांनो, द रेट ऑफ चेंज ऑफ, म्हणजे याच्यामध्ये काय चेंज झाला आणि या क्वांटिटीमध्ये काय चेंज झाला. बरोबर आहे की नाही. इट इज नथिंग बट स्लोप ना. बरोबर आहे की नाही. याच्यामध्ये काय चेंज झाला आणि याच्यामध्ये काय चेंज झाला, याच्यामध्ये चेंज केल्यानंतर याच्यामध्ये काय चेंज झाला, इट इज नथिंग बट स्लोप. बरोबर आहे. तर आपल्याला स्लोप काढायचं आहे. तर स्लोपचा फॉर्म्युला काय असतो मुलांना, जेव्हा दोन पॉईंट दिलेले असतात तुम्हाला, y2 मायनस y1 अपॉन x2 माइनस x1. स्लोप का फॉर्मूला क्या बच्चों, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मग मला सांगा, आता तुम्हाला ए चे कॉर्डिनेट काय दिलेले आहेत, ए चे जे कॉर्डिनेट आहेत मी ते बाजूला लिहितो. ए चे कॉर्डिनेट दिलेले आहेत मुलांना एक्स कॉमा एफ ऑफ एक्स, आणि बी चे कॉर्डिनेट दिलेले आहेत मुलांना आपल्याला एक्स प्लस एच कॉमा एफ ऑफ एक्स प्लस एच. मग y2 मायनस y1, तर y2 ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला, एफ ऑफ एक्स प्लस एच, एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स म्हणजेच एक्स. मग इथे काय काय कॅन्सल झालं मुलांना, एक्स एक्स गेट कॅन्सल. मग मला सांगा स्लोप. बट नीट ऑब्झर्व करा, स्लोप केव्हा भेटेल आपल्याला, एका पॉइंटला स्लोप भेटतो. डेरिव्हेटिव्ह म्हणजे एका पॉइंटला स्लोप काढायचं, म्हणजे सपोज आपल्याला ह्या पॉइंटला काढायचं. मग मला सांगा, मी जेव्हा बी आणि ए ला एका पॉइंटला एका जवळ आणेल तेव्हा तो एक पॉइंट कन्वर्ट होईल. म्हणजे जे डिस्टन्स आहे एच, ते मला काय करावं लागेल, दोघांना जवळ आणण्यासाठी 0 करावं लागेल. मग मी तुम्हाला सांगितलेलं, जर त्या पॉइंटला तिथून ओढत आणायचं आहे त्या पॉईंट पर्यंत, तर आपण काय अप्लाय करतो, लिमिट अप्लाय करतो. काय अप्लाय करतो, लिमिट. जर लिमिट अप्लाय केलं आपण, लिमिट ॲज एच टेन्स टू 0 ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच इज नथिंग बट डिफरन्शिएशन. इज नथिंग बट बच्चो डिफरन्शिएशन. आणि हा जो फॉर्म्युला याला म्हणतो मुलांना आपण फर्स्ट प्रिन्सिपल. याला काय म्हणतो आपण, फर्स्ट प्रिन्सिपल. तर कोणताही डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला जो डिफाईन झालेला आहे तो ह्या फॉर्म्युलाचा यूज करून झालेला. आता तुम्ही म्हणत असाल सर कसं, तर कॉन्स्टंटचं एक्झाम्पल घेऊयात. हा खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे. तर काय एफ डॅश ऑफ एक्सचा फॉर्म्युला, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट ॲज एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच इज नथिंग बट डिफरन्शिएशन. आणि याला म्हणतो मुलांना आपण फर्स्ट प्रिन्सिपल. आता मला सांगा, तुम्हाला चेक करायचं डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट नंबर. सपोज एखाद्याचं म्हणणं आहे सर कॉन्स्टंट नंबर घ्या, मी कॉन्स्टंट नंबर घेतला 4. तर मला सांगा एफ ऑफ एक्स प्लस एच ची व्हॅल्यू किती भेटणार, इथे एक्स दिसतोय का तुम्हाला, नाही. मग ही व्हॅल्यू जेव्हा एक्सच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करता काही फरक पडणारच नाही, तर ती कॉन्स्टंट व्हॅल्यूज राहणार आहे. बरोबर आहे. नेक्स्ट आपला फॉर्म्युला काय मुलांना डेरिव्हेटिव्हचा, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट ॲज एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. तर एफ ऑफ एक्स प्लस एच ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना, 4. तर लिमिट ॲज एच टेन्स टू 0 4 मायनस 4 अपॉन एच. तर 4 मायनस 4 किती मुलांना, 0. अँड 0 अपॉन एनिथिंग इज 0. तर बघा बरं का, कॉन्स्टंट व्हॅल्यू जी आहे त्याचं डिफरन्शिएशन किती मिळालं मुलांना आपल्याला, 0. नेक्स्ट अब सेकंड फॉर्म्युला चेकआउट करो बच्चों. सेकंड फॉर्म्युला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. तर एक्सचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स किती असतं, 1. तर ते आलं पाहिजे, चेक करा. मग एफ ऑफ एक्स प्लस एच इज इक्वल टू एक्सच्या ठिकाणी काय व्हॅल्यू टाकणार, एक्स प्लस एच. नेक्स्ट फॉर्म्युला काय, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट ॲज एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. दिस इज द सर आवाज येत नाहीये. नेक्स्ट ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा, एफ ऑफ एक्स प्लस एच ची व्हॅल्यू किती मुलांना, एक्स प्लस एच लिमिट ॲज इज टेन्स टू 0 एक्स प्लस एच मायनस एक्स अपॉन एच. एक्स एक्स गेट कॅन्सल, एच बाय एच इज 1. That's why the derivative of x with respect to x is always 1.
तर जे सगळे फॉर्म्युलेज आहेत डेरिव्हेटिव्हचे, साईनचा डेरिव्हेटिव्ह, कॉसचा डेरिव्हेटिव्ह, टॅनचा डेरिव्हेटिव्ह, सेक्सचा डेरिव्हेटिव्ह, कोणतीही टर्म घ्या, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, कोणताही डेरिव्हेटिव्ह जो आहे तो ह्या फॉर्म्युल्याने डिफाईन झालेला आहे. रिमेंबर दिस द फर्स्ट प्रिंसिपल, इट्स टू इम्पॉर्टेंट. रिमेंबर दिस. अगर आपको बोला जाता है कि कोई फंक्शन है वो इस पॉइंट पे डिफरेंशिएशन है कि नहीं, तो वो आपको फर्स्ट प्रिंसिपल से चेक करना पड़ेगा, इट इज डिफरेंशिएबल और नॉट. तो लिमिट अगर एग्जिस्ट नहीं होता तो फंक्शन डिफरेंशिएबल रहेगा क्या? नहीं. बराबर है, वो वैल्यू ही एग्जिस्ट नहीं हो रही तो उसका डिफरेंशिएशन डिफाइंड ही नहीं होगा ना. तो उसकी वजह से फर्स्ट प्रिंसिपल इट्स टू इम्पोर्टेंट. ठीक है. अब आप सबको मालूम है एक्स स्क्वायर का डिफरेंशिएशन क्या बच्चों? आपको फिजिक्स में बताया कि वो पावर में जो टर्म है वो सामने लानी है और उसमें से एक माइनस करना है, तो 2x. तो एक्स स्क्वायर का डिफरेंशिएशन कितना बच्चों? 2x. अभी वो फर्स्ट प्रिंसिपल से भी आना चाहिए आपको. देखो कैसे. एफ ऑफ एक्स की जो वैल्यू है वो कितनी गिवन है बच्चों? एक्स स्क्वायर. तो एफ ऑफ एक्स प्लस एच की वैल्यू क्या होगी बच्चों? एक्स प्लस एच का होल स्क्वायर. तो हमारा फर्स्ट प्रिंसिपल का फॉर्मूला क्या है? एफ डैश ऑफ एक्स is equals to limit as h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. तो f of x plus h का फॉर्मूला कितना गिवन है बच्चों में? तो x plus h की वैल्यू गिवन है स्क्वायर माइनस f of x की वैल्यू है x स्क्वायर अपॉन h. अब इसे सिंप्लीफाई करो बच्चों. कैसे सिंप्लीफाई करोगे? तो यहाँ पे a प्लस बी होल स्क्वायर का फॉर्मूला लगेगा. तो क्या फॉर्मूला? ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर अपॉन एच. अभी यहाँ पे कौन कौन सी टर्म कैंसिल होगी बच्चों? एक्स स्क्वायर गेट कैंसिल. अभी न्यूमरेटर में से क्या कॉमन निकलेगा बच्चों? एच. एच जब कॉमन निकालोगे तो ब्रैकेट में क्या रहेगा बच्चों? 2x प्लस एच अपॉन एच. एच एच गेट कैंसिल. अभी जहाँ पे एच है वहां पे क्या सब्स्टिट्यूट करोगे बच्चों? जीरो. जीरो सब्स्टिट्यूट कर दो तो 2x प्लस जीरो इज 2x. तो एक्स स्क्वायर का डिफरेंशिएशन कितना मिला बच्चों हमें? 2x. तो इसे बोलते हैं फर्स्ट प्रिंसिपल. इट्स टू इंपॉर्टेंट. वो बताएगा कि डिफरेंशिएशन क्या है और फॉर्मूला क्या कन्वर्ट होता है. अभी आप सब बोलते हो कि सर द रेट ऑफ चेंज ऑफ आपको चेंज कभी दिखा ही नहीं. चलो देखेंगे. तो एग्जांपल ले लो. आपको गिवन है y इज इक्वल्स टू 2x प्लस 1. इसका डिफरेंशिएशन. इसका क्या बच्चों? डिफरेंशिएशन. अब मुझे बोलो बच्चों y का डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इज इक्वल टू टू कांस्टेंट टर्म एज इट इज है. x का डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू x कितना बच्चों? 1 प्लस कांस्टेंट का डिफरेंशिएशन कितना है? 0. कांस्टेंट का डिफरेंशिएशन कितना है? 0. तो 2 1 जा 2, 2 प्लस 0 कितना बच्चों? 2. तो इतना चेंज आना चाहिए. ये अपन ने डायरेक्टली निकाला फॉर्मूला यूज करके, लेकिन चेंज दिखना तो चाहिए ना बच्चों. अब मैं क्या करता हूँ? y इज इक्वल्स टू 2x प्लस 1 एक फंक्शन है. मैं x वैल्यू में थोड़ा सा चेंज करता हूँ तो मैं उसमें एक वैल्यू ऐड कर देता हूँ. सपोज वो dx है तो एकदम निग्निजिबल है, 0.00 कुछ तो वैल्यू मैंने उसमें ऐड कर दी. तो मुझे बोलो x में चेंज होगा मतलब y में भी चेंज होना चाहिए. सपोज वो चेंज हो रहा है बच्चों y. वो चेंज क्या हो रहा है बच्चों? dy. अब इसे सिंप्लीफाई करो बच्चों. क्या हो जाएगा? y प्लस dy इज इक्वल टू 2 से जब मैं मल्टीप्लाई करूंगा तो इक्वेशन क्या दिखेगी? 2x प्लस 2dx प्लस 1. बराबर है. लेकिन y की वैल्यू क्या गिवन है बच्चों हमें? 2x प्लस 1. उसे रिप्लेस कर दो. प्लस dy इज इक्वल टू 2x प्लस 2dx प्लस 1. अब मेरा चेंज दिखना चाहिए. 2x गेट कैंसिल, 1 गेट कैंसिल. ये dx यहाँ पे मल्टीप्लाई इधर जाके डिवाइड हो जाएगा. तो dy बाय dx इज इक्वल टू 2. तो उसमें कितना चेंज हुआ बच्चों? 2 चेंज हुआ. तो ये स्ट्रैटेजी, ये फॉर्मूलिंग का यूज करके अपन उसमें जो चेंज होता है वो निकालते हैं. नथिंग बट स्लोप. डिफरेंशिएशन इज नथिंग बट स्लोप. रिमेंबर दिस. क्योंकि स्लोप मतलब क्या रहता है आपको मालूम है? स्लोप मतलब क्या? इस यहाँ से यहाँ तक जा रहा हूँ, यहाँ से लेके यहाँ तक जा रहा हूँ, तो ये जो मिलेगा बच्चों मुझे वो क्या रहेगा? स्लोप. तो ये क्वांटिटी में अगर कुछ चेंज करता हूँ तो ये क्वांटिटी में क्या चेंज आता है? दिस इज नथिंग बट डिफरेंशिएशन. तो डिफरेंशिएशन इज नथिंग बट स्लोप. तो देखो चेंज, मैंने आपको चेंज भी दिखाया. सच में चेंज होता है क्या? दिखना भी चाहिए आप सब. नेक्स्ट. आतापर्यंत आपण काय काय शिकलो मुलांनो? कॉन्स्टंटचं डिफरेंशिएशन जे 0, एक्सचं डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स 1. नंतर आता एक्स स्क्वेअरचं डिफरेंशिएशन काढून बघितलं आपण 2x आलं. बरोबर आहे. आता तसंच ट्रिग्नोमेट्रीची एखादी व्हॅल्यू घेऊन बघूयात. फॉर्म्युला नंबर कितवा प्रूफ करतोय आपण? 4th.
आता तुम्हाला जर साइन एक्सचं डिफरन्शिएशन विचारलं कोणी, तर साइन एक्सचं डिफरन्शिएशन सगळ्यांना माहिती आहे, कॉस एक्स आहे, पण ते आलं कसं ते माहित असणं गरजेचं आहे ना. जोपर्यंत तुम्हाला ते डिफरन्शिएशन दिसणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच कळणार नाही. तर त्यामुळे समजून घेत चला. एफ ऑफ एक्स, तर एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू माहिती आहे, तर एफ ऑफ एक्स प्लस एच ची व्हॅल्यू काढावी लागेल. जिथे पण कुठे एक्स आहे त्याच्या ठिकाणी काय रिप्लेस करणार आपण, एक्स प्लस एच. तर साइन ऑफ एक्स प्लस एच, तर फॉर्म्युला काय मुलांनो, डिफरन्शिएशनचा फर्स्ट प्रिन्सिपल, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू लिमिट ॲज एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच इज इक्वल्स टू लिमिट एच एच टेंस टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच की वैल्यू कितनी गिवन है बच्चों में, साइन ऑफ एक्स प्लस एच माइनस एफ ऑफ एक्स की वैल्यू कितनी है, साइन एक्स अपॉन एच. अब लिमिट कैसे यूज करोगे, यहाँ पे आप सबको स्ट्रॅटेजी मालूम है, साइन सी माइनस साइन डी चा फॉर्म्युला वापरणार आपण इथे. तर काय साइन सी माइनस साइन डी चा फॉर्म्युला, 2 टाइम्स कॉस ऑफ सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन ऑफ सी माइनस डी अपॉन 2, सी माइनस डी अपॉन 2 अपॉन एच. काय काय कैंसिल झालं मुलांनो इथे, एक्स एक्स कैंसिल हो गया. तो मुझे बोलो बच्चों अभी क्या कैलकुलेशन करोगे, लिमिट एज एच टेंस टू 0 2 टाइम्स कॉस ऑफ 2x प्लस एच अपॉन 2 इंटू साइन ऑफ एच बाय 2 अपॉन का ये यहाँ पे दे दिया. अभी एडजस्टमेंट किसकी करोगे बच्चों, 1/2 से अगर डिवाइड कर रहे हो तो 1/2 से मल्टीप्लाई करना पड़ेगा. तो ये सॉल्यूशन आएगा बच्चों 1, साइन स्टार अपॉन स्टार इज 1. अब जहाँ पे भी एच दिख रहा है वहां पे 0 सब्स्टिट्यूट कर दो, तो 2 टाइम्स कॉस ऑफ एच करने जाओ 0 टाकलं तो 2x अपॉन 2 इंटू 1/2, 1/2 2 गेट कैंसल, 2 गेट कैंसल, व्हाट वी हैव गिवन cos x. तो sin x का डिफरेंशिएशन क्या है, cos x. देखो ये प्रूफ करके दिखा मैंने. नेक्स्ट आता आणखी एखादा फॉर्म्युला प्रूफ करून दाखव, प्रूफ करून दाखवतो. आता एखाद्याचं म्हणणं असेल की सर tan x चं डिफरन्शिएशन सेक्स स्क्वेअर एक्स आहे, प्रूफ करून दाखव. प्रूफ करून दाखवतो. फिफ्थ फॉर्म्युला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिया बच्चों tan x. नेक्स्ट एफ ऑफ एक्स प्लस एच की वैल्यू क्या होगी बच्चों, tan ऑफ एक्स प्लस एच. नेक्स्ट फॉर्मूला क्या बच्चों फर्स्ट प्रिंसिपल का, एफ डैश ऑफ एक्स इज इक्वल्स टू लिमिट एज एच टेंस टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच माइनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. तो इज इक्वल्स टू लिमिट एज एच टेंस टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच की वैल्यू कितनी बच्चों, tan ऑफ एक्स प्लस एच माइनस एफ ऑफ एक्स की वैल्यू कितनी है, tan एक्स अपॉन एच. अब इसके बाद क्या करोगे बच्चों, अब आपको सिंप्लीफाई करना है, tan ए माइनस tan बी. अब आप सोचोगे सर tan ए माइनस tan बी तो फॉर्मूला यही नहीं अपने पास, लेकिन आपको कन्वर्ट करना पड़ेगा. tan ऑफ ए माइनस बी का फॉर्मूला तो है ना आपके पास, क्या बच्चों tan ऑफ ए माइनस बी का फॉर्मूला, tan ए माइनस tan बी अपॉन 1 प्लस tan ए इंटू tan बी. तो tan ऑफ ए माइनस बी, तो tan ऑफ ए माइनस tan ऑफ बी इज इक्वल्स टू tan ऑफ इन ब्रैकेट ए माइनस बी इंटू इन ब्रैकेट 1 प्लस tan ए इंटू tan बी. तो मुझे बोलो बच्चों tan ए माइनस tan बी को आप ऐसे लिख सकते हो, तो लिमिट एज एच टेंस टू 0 tan ऑफ ए माइनस बी, तो ए की वैल्यू कितनी है, एक्स प्लस एच माइनस एक्स इंटू 1 प्लस tan ऑफ एक्स प्लस एच इंटू tan एक्स अपॉन एच. तो एक्स एक्स गेट कैंसल बच्चों, तो tan एच अपॉन एच इज 1, लिमिट एच एच टेंस टू 0 tan एच अपॉन एच, ये वैल्यू 1 हो जाएगी, और लिमिट एच एच टेंस टू 0 1 प्लस tan ऑफ एक्स प्लस एच इंटू tan एक्स. अभी h की जगह पे क्या वैल्यू सब्स्टिट्यूट करनी बच्चों, 0, तो हो जाएगा ये हो जाएगा 1 इंटू 1 प्लस tan एक्स इंटू tan एक्स, तो वो हो जाएगा 1 प्लस tan स्क्वायर थीटा. क्या हो जाएगा बच्चों, वो 1 प्लस tan स्क्वायर थीटा, और 1 प्लस tan स्क्वायर थीटा क्या रहता है बच्चों, सेक्स स्क्वायर थीटा. तो tan एक्स का डिफरेंशिएशन कितना बच्चों,
सेक्स स्क्वायर एक्स। देखो प्रूफ करके दिखाओ। तो फर्स्ट प्रिंसिपल कब यूज करोगे बच्चों? आपको जब फॉर्मूला प्रूफ करना है, आपको बोला जाएगा कि फंक्शन कंटिन्यूअस है कि डिफरेंशिएबल है, कंटिन्यूअस है और डिफरेंशिएबल है, तो डिफरेंशिएबल है कि नहीं उसके लिए चेक करना पड़ेगा आपको, ठीक है। रिमेंबर दिस, ये बहुत इंपॉर्टेंट है। अब ये हो गया फॉर्मूलाज प्रूफ करने की प्रोसीजर। यार फॉर्मूलाज कैसे प्रूफ करने हैं, फॉर्मूलाज कैसे आ गए, आपको अगर बोर्ड्स एग्जाम में पूछा जाता है कि प्रूफ करके दिखाओ, तो प्रूफ कर सकते हो आप, ठीक है। अब इंपॉर्टेंट चीज है, अभी ओरिजिनल टॉपिक स्टार्ट हो गया डिफरेंशिएशन। अभी डिफरेंशिएशन कैसे निकालना वो भी समझ लो। तो मैं पहले फॉर्मूले लिख के देता हूँ। फर्स्ट, डिफरेंशिएशन ऑफ एनी कांस्टेंट फंक्शन इज जीरो। कोई भी कांस्टेंट नंबर है बच्चों तो उसका डिफरेंशिएशन है जीरो। नेक्स्ट, सेकंड है डिफरेंशिएशन ऑफ एनी क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू दैट क्वांटिटी इज ऑलवेज वन। The derivative of t with respect to t is 1. Derivative of theta with respect to theta is 1. Next, third formula बच्चों, the derivative of x raised to power n. तो x raised to power n का डिफरेंशिएशन बच्चों, जो पावर में टर्म है उसे सामने लाना और उसमें से एक टर्म माइनस करनी। रिमेंबर दिस। अब इसके बेस के एग्जांपल ले लेंगे। एग्जांपल नंबर फर्स्ट, अगर आपको दिया है y इज इक्वल्स टू 4x स्क्वायर माइनस 3x प्लस 5। अब इसका डिफरेंशिएशन निकालना, तो डिफरेंशिएशन कैसे निकालते हो वो समझ लो। पहले dy बाई डी एक्स। अब इसका डिफरेंशिएशन कैसे निकालना वो समझ लो। पहले कांस्टेंट नंबर को एज इट इज लिखना है। तो एक्स स्क्वायर का डिफरेंशिएशन अभी बताया, जो पावर में टर्म है वो सामने आएगी, तो 2 सामने आएगा और इसमें से एक टर्म कम हो जाएगी, तो 2 में से गया एक, माइनस 3 इंटू डेरिवेटिव ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 1 प्लस डेरिवेटिव ऑफ, वो भी वो सिंगल कांस्टेंट टर्म है 5, उसके साथ कोई वेरिएबल ही नहीं है, तो वो सिर्फ कांस्टेंट टर्म बन गए। तो कांस्टेंट का डिफरेंशिएशन कितना बच्चों? जीरो। तो फाइनल सॉल्यूशन मिल गया 4 2 8, 8x माइनस 3। तो 4x स्क्वायर माइनस 3x प्लस 5 का डिफरेंशिएशन कितना बच्चों? 8x माइनस 3। आता हे जे फॉर्म्युलेज आहेत त्यांना प्रॉपर हायलाइट करून ठेवा, म्हणजे काय होईल तुम्हाला ते लक्षात राहतील। तर डेरिवेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज झिरो, हा झाला फॉर्म्युला नंबर फर्स्ट। नेक्स्ट फॉर्म्युला नंबर सेकंड, डेरिवेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 1। आणि फॉर्म्युला नंबर थर्ड शिकलो मुलांनो, एक्स रेस टू पॉवर एन चं डिफरेंशिएशन काय मुलांनो? एक्स एन पॉवरला जी टर्म आहे ती समोर येईल आणि त्याच्या पॉवर मधनं एक टर्म मायनस होईल। आता पुढे, आता जी महत्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेवा। फॉर्म्युला नंबर फोर्थ, सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला, स्टार रेस टू पावर एन, स्टार रेस टू पावर एन का डिफरेंशिएशन निकालना है आपको। तो फॉर्मूला बच्चों एन इंटू स्टार रेस टू पावर एन माइनस 1 इंटू डेरिवेटिव ऑफ स्टार, इंटू डेरिवेटिव ऑफ स्टार। तो क्या है बच्चों फॉर्मूला नंबर 4, स्टार रेस टू पावर एन का डिफरेंशिएशन है एन इंटू स्टार रेस टू पावर एन माइनस 1 इंटू डेरिवेटिव ऑफ स्टार। तो कभी कभी डेरिवेटिव ऑफ स्टार को डैश से भी डिनोट करते, रिमेंबर दिस। आता बघा एक्झाम्पल घेऊयात म्हणजे लवकर क्लिअर होईल तुम्हाला। एक्झाम्पल दिलेलं मुलांना, फर्स्ट y इज इक्वल्स टू 5x प्लस 1 रेस टू पॉवर 3/2। आता याचं डिफरेंशिएशन काढायचे, तर याचं डिफरेंशिएशन काढताना एक नीट ऑब्झर्व करा, हा झाला तुमचा स्टार, हा का झाला तुमचा स्टार। तर काय प्रॉपर्टी सांगितली मुलांना, जी पॉवरला टर्म आहे ती समोर येणार, मग पॉवरला टर्म कोणती आहे? 3/2। तो पुढे पडला, पुढे पडला तर पुढे किती येईल? 3/2। मग स्टार तसाच, त्याच्या पॉवर मधनं एक मायनस, मग 3/2 मधनं एक व्हॅल्यू जर सबट्रॅक्ट केली तर 3 - 2 इज 1, तर उत्तर येईल 1/2 इंटू डेरिवेटिव्ह ऑफ स्टार। तर स्टार किती दिलेला मुलांना तुम्हाला इथे? 5x प्लस 1। काय दिलेलं आहे? 5x प्लस 1। याला सिम्प्लिफाय करा पुन्हा, मग इक्वेशन होईल 3/2 इन ब्रॅकेट 5x प्लस 1 रेस टू पॉवर हाफ इंटू डेरिवेटिव्ह ऑफ दिस। मग याचा डेरिवेटिव्ह कसं काढायचं आता शिकवलं, 5 ॲज इट इज, डेरिवेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 1 प्लस डेरिवेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0। मग फायनल सोल्युशन मिळालं मुलांना 5 प्लस 0 इज 5, त्याला मल्टिप्लाय होईल 5 3 जा 15, 15/2 इन ब्रॅकेट 5x प्लस 1 रेस टू पॉवर हाफ। हे झालं डिफरेंशिएशन ऑफ स्टार रेस टू पॉवर एन। आता आणखी एका वेगळ्या टाइप मध्ये एक्झाम्पल दिला जातो ह्याच टाइपच्या एक्झाम्पल मध्ये। एक्झाम्पल नंबर सेकंड, y इज इक्वल्स टू दिलेलं मुलांना तुम्हाला 1 cubic root of 3x plus 7. What we are given? Cubic root.
मला सांगा क्युबिक रूट म्हणजे त्याचा पॉवर किती मुलांना 1/3 3x प्लस 7 रेस्ट टू पॉवर किती दिलेलं मुलांना आपल्याला 1/3. तर ही पॉवरला घेऊन जा पहिले, त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं, मग डिफरन्शिएट. y इज इक्वल टू 3x प्लस 7. जो डिनॉमिनेटरला पॉवर आहे तो न्यूमरेटरला गेल्यानंतर काय होतो मायनस, रेस्ट टू पॉवर मायनस 1/3. जी पॉवरला टर्म आहे ती कुठे येणार मुलांना समोर, त्याला डिफरन्शिएट करा. तर dy/dx. तर इथे स्टार कोण झाला मुलांना, मी त्याला हायलाइट करतो, हा झाला तुमचा स्टार. तर काय सांगितलेली प्रॉपर्टी, जी पॉवरला टर्म आहे ती समोर येणार. तर -1/3 समोर आला, तो ब्रॅकेट ॲज इट इज, आणि त्याच्यामधनं एक सबट्रॅक्ट होणार. तर -1/3 मधनं -1 कॅन्सल झाला. तर 3 1 3 -3 -1 इज -4/3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार काय दिलेलं मुलांना 3x प्लस 7. नेक्स्ट ही बाकीची टर्म ॲज इट इज, तर काय लिहिणार -1/3 इन ब्रॅकेट 3x प्लस 7 रेस टू पॉवर -4/3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार. तर 3 ॲज इट इज, एक्सचं डिफरन्शिएशन 1 आणि कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन किती मुलांना 0. मग हे झालं 3, हा 3 गेट कॅन्सल. तर फायनल सोल्युशन मिळालं मायनस इन ब्रॅकेट 3x प्लस 7 रेस टू पॉवर -4/3. तर उत्तर तुम्हाला जर असं दिलं असेल, पॉवर जे निगेटिव्ह आहे ते डिनॉमिनेटरला येऊन काय होईल मुलांना पॉझिटिव्ह. तर dy/dx इज इक्वल्स टू -1/3x प्लस 7 रेस टू पॉवर 4/3. दिस इज युअर फायनल सोल्युशन. आणखी एक आता एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर आहे 4th. थर्ड एक्झाम्पल आहे y इज इक्वल्स टू, वी हैव गिवन 4th रूट ऑफ x स्क्वायर माइनस 2x प्लस 1. अब इसे डिफरेंशिएट करना. तो 4th रूट मतलब उसका पावर कितना बच्चों 1/4. तो x स्क्वायर माइनस 2x प्लस 1 रेस टू पावर 1/4. अभी यहाँ पे फिर से कौन सी प्रॉपर्टी लगेगी, स्टार रेस टू पावर, यानी यहाँ पे स्टार कौन बन गया बच्चों, ये ब्रैकेट बन गया स्टार. तो स्टार रेस टू पावर n क्या है बच्चों, स्टार रेस टू पावर n प्रॉपर्टी. जो पावर में टर्म है वो सामने आएगी. तो dy/dx इज इक्वल टू, जो पावर में टर्म है 1/4 सामने आया और उसमें से एक टर्म कम हो जाएगी. तो x स्क्वायर माइनस 2x प्लस 1 रेस टू पावर 1/4 -1. तो 4 1 4 1 -4 -3/4 इंटू डेरिवेटिव ऑफ स्टार. तो डेरिवेटिव ऑफ स्टार कितना गिवन है बच्चों, एक्स स्क्वायर माइनस 2x प्लस 1. तो ये वाली जो ब्रैकेट है वो एज इट इज 1/4 इन ब्रैकेट एक्स स्क्वायर माइनस 2x प्लस 1 रेस टू पावर -3/4 इंटू डेरिवेटिव ऑफ दिस. अभी बताया एक्स स्क्वायर का डिफरेंशिएशन कितना बच्चों 2x, माइनस एक्स का डिफरेंशिएशन कितना 1, तो -2, और कांस्टेंट का डिफरेंशिएशन है 0. अभी थोड़ी स्टेप हाय करते चलो, मतलब उसको आपण जसं लिहितो एक्सचं डिफरन्शिएशन 1 2 इंटू 1 आणि कॉन्स्टंट इंटू 0, ते अवॉइड करत चालायचं. आता थोडं हळूहळू स्टेप वाढवत चालायची, म्हणजे इग्नोर करत चालायच्या त्या गोष्टी, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन पण फास्ट होतील आणि वेळ पण वाचत. ठीक आहे. तर हे भेटलं फायनल सोल्युशन. याच्यातनं काय कॉमन निघतं मुलांना 2 जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये किती राहील x -1 इन सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर माइनस 2x प्लस 1 रेस टू पॉवर -3/4 अपॉन 4. तो 2 1 जा 2 जा. तर हे भेटलं आपल्याला फायनल सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 4th. आणखी एखादा एक्झाम्पल घेऊया. क्वेश्चन दिलेलं तुम्हाला y इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3 - 4x मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 4x - 3 आहे. इकडे दिलेलं 3 - 4x. आपल्याला सिम्प्लिफाय करायचं, त्याला डिफरन्शिएट करायचं. तर पहिले काय लिहिणार मुलांना आपण, याला y इज इक्वल टू, ही जी पॉवर रूट आहे तर वरती पाहण्याचं जाऊन पॉवर काय होईल मायनस. तर 4x - 3 रेस टू पॉवर किती होईल मायनस 3 - 4x रेस टू पॉवर किती होईल मुलांना -1/2. नेक्स्ट इथे कोणती प्रॉपर्टी लागेल, स्टार रेस टू पॉवर n. तर काय सांगितली, स्टार रेस टू पॉवर n प्रॉपर्टीची पॉवरला टर्म आहे ती समोर येणार. तिथे 2 स्टार झालेत. मग डिफरन्शिएट करा, y ला डिफरन्शिएट करा. dy/dx इज इक्वल टू, जी पॉवरला टर्म आहे ती समोर येणार -1/2 4x - 3. त्याच्यातनं एक मायनस होणार, तर -1/2 -1 इज -3/2. नेक्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार, हे लिहायचं खूप जण विसरतात. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार, सेम प्रोसिजर इयर. काय होईल मग सेकंड याच्यामध्ये -1/2 समोर येणार
त्यातनं एक मायनस होणार, तर 3 मायनस 4x रेस टू पॉवर मायनस 3/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार. स्टार कोण दिलेला मुलांना तिथे तुम्हाला? 3 मायनस 4x. नेक्स्ट याला सॉल्व करा. मायनस हाफ इन ब्रॅकेट 4x मायनस 3 रेस टू पॉवर मायनस 3/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. तर 4x चं डिफरन्शिएशन किती मुलांना? 4 आणि 3चं डिफरन्शिएशन 0. मायनस मायनस प्लस हाफ, तर हाफ इन ब्रॅकेट 3 मायनस 4x रेस टू पॉवर मायनस 3/2 आणि 3चं डिफरन्शिएशन 0 आणि 4x चं डिफरन्शिएशन किती मुलांना? -4. याला सिम्प्लिफाय करा. 2 1 जा 2 2 जा, तर सगळ्यातनं कॉमन किती निघतो मुलांना? -2. मग ब्रॅकेटमध्ये कशी टर्म दिसेल? 4x मायनस 3 रेस टू पॉवर मायनस 3/2 प्लस 3 मायनस 4x रेस टू पॉवर मायनस 3/2. इथपर्यंत उत्तर लिहिलं तरी चालेल. आणि याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कसं लिहिणार? dy/dx इज इक्वल्स टू -2. ची पॉवरला निगेटिव्ह टर्म येते, डिनॉमिनेटरला येऊन पॉझिटिव्ह येईल. 4x मायनस 3 रेस टू पॉवर 3/2 प्लस 1/3 मायनस 4x रेस टू पॉवर 3/2. दिस इज युअर फायनल सोल्युशन. स्क्रीनवर जे 10 एक्झाम्पल दिसतात ते होमवर्क करून सबमिट करायचे, तो लेक्चर चालू होण्याच्या